ओके. कसे आहात मग? खूप छान. छान. खूप आणि कालचा छान, मंत्र मस्त. काय होता? रेकी जगण्याची कला आहे. व्हेरी गुड. चालेल, मग आता मी प्रश्न चेंज करते. कुठे बर. आहात? मी चिंचवड पुण्यावरून बोलते. ओके. अजून कुठे आहात? पुन्हा मी प्रश्न विचारते, मला अजून काहीतरी एक्सपेक्टेड आहे. कुठे आहात? प्रेझेंट मध्ये. हो. ओके, प्रेझेंट मध्ये. व्हेरी नाईस. अजून आरती राऊत कुठे आहात? अनम्यूट. आरती राऊत कुठे आहात? शुभांगी कुठे आहात? आय आनंद. एम इन माय वर्ल्ड. इन माय वॉट? काय वर्ल्ड? येस. ओके. व्हेरी गुड. अजून शुभांगी? प्रेझेंट मध्ये. व्हेरी गुड. ठीक आहे. आता जरा आपण ना, प्रश्न काय होता त्याचं फ्रेमिंग मी सांगते. प्रश्न हा आहे, काल मी सांगितलेलं एक पाऊल पुढे टाकायचे, प्रवासाला निघायचं आहे. त्या प्रवासामध्ये नेमके कुठे आहात? स्टार्टिंग पॉइंटला हाताची घडी घालून की प्रवास सुरू केलाय? हम्म काय वाटतं? डिफिकल्ट क्वेश्चन. विचार करावा लागतो एवढा? खूप ऍक्च्युली सोपा. इझी मध्ये जर सांगितलं तर कळेल. अरे, प्रश्न खूप सरळ सोपा आहे. काल आपण प्रवास सुरू केला, कुठपर्यंत आलो आहोत? काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? मला एक्सपेक्टेड काय ते नका सांगू. अजिबात ट्रिकी नाहीये गोष्ट. हे बघा, काल त्यासाठी रिव्हिजन का महत्वाची असते. काल काय आपण बोललो? प्रवासाला निघायचंय, पाऊल पुढे टाकायचंय. पाऊल पुढे टाकले की नाही, की अजून स्टार्टिंग पॉइंटला आहात? हम्म म्हणजे काय? याचे दोन उत्तर आहेत. एक तर आहे, काल आम्ही होतो, आज पुन्हा आलोय, म्हणजे प्रवासामध्ये उतरलेलो आहोत, सेकंड पाऊल टाकलेलं आहे. येस ऑर नो? येस. फिल्टर आउट होऊन आज आलो आहोत. सगळेच नाही, फिल्टर करावे लागतं. हा प्रत्येक ब्रह्मांड, प्रत्येक गोष्टीमध्ये फिल्टर करत करत लोकांपर्यंत येतो. हो की नाही? रेकी अशीच कोणाच्या हातात येणार नाही. रेकी अशाच माणसाच्या हातात येते, ज्याला ब्रह्मांडाला ज्याच्याकडून काहीतरी चांगलं करून घ्यायचं असतं, तर त्याच्या स्वतःसाठी किंवा इतरांसाठी. ओके, नेक्स्ट. पुढचं पाऊल म्हणजे काय? एक तर आपण सेकंड डेला इथे उपस्थित आहोत. आणखी म्हणजे आपण डिसिजन घेतला आहे का मला चालायचंय, मला माझ्यात बदल हवा आहे, मला कुठेतरी चांगल्या ठिकाणी पोहोचायचं आहे. हा डिसिजन घेणं हीच पहिली पायरी. जी पायरी घ्यायला वर्षानुवर्ष तिथेच लोक उभं राहून विचार करतात, मी काय करू, मला काही जमणार नाही. आपल्यासाठी दुसरे चालणार का? आपले पायात आपल्यालाच चालावे लागणार आहे. हे समजायला वयाची 70-80 यावी लागते. थोडा वेळ वाट बघायची का? नाही. मग ह्याला बोलतात आपण कुठे आहोत. आपलंच आपल्याला समजलं पाहिजे आयुष्यात मी कुठे आहे. ओके, आता प्रत्येकाची उत्तरं वेगळी येतील, पण पहिल्या ऑप्शनसाठी उत्तर हो येणार, की हो आम्ही या प्रवासात आलेलो आहोत. सेकंड ऑप्शन स्वतःला जरा विचार करावा लागेल. हो की नाही? येस. गुड. आता मला सांगा, आपण कसे आहोत? एकदम मस्त आहोत, अवेकन झालेलो आहोत. आता अलाइनमेंट बाकी आहे, मग अचीव करू. सेकंड थर्ड लेवलला पूर्ण अलाइनमेंट केली जाते. एका व्हेकलची कशी अलाइनमेंट होते, सगळी त्याची आपली बरोबर अलाइनमेंट होते सेकंड थर्ड लेवलला, आणि मग त्याच्यानंतर अचीव करायला सुरू होतं. आज आहे लेवल 1. हा काय आहे? तुम्हाला अवेकन करणं, जागृत करणं. लेवल 2 लेवल 3 थोडक्यात सांगते मी सिंपल भाषेमध्ये. लेवल 2 लेवल 3 काय आहे? आपली अलाइनमेंट. मग टेक्निक शिका, सगळं शिका, स्वतःची अलाइनमेंट केली जाते तिकडे, रिपेअरिंग होते सगळी, आणि दुसऱ्यांची रिपेअरिंग कशी करायची हे पण शिकवलं जातं. एकदम लेम लँग्वेज मध्ये मी सांगते की काय आहे रेकी म्हणजे. कारण की आजचा टॉपिक काय आहे? रेकी म्हणजे काय, रेकीचे 5 तत्व कोणते, आणि रेकीचे वैशिष्ट्य काय. सगळ्यात आधी आपण बघूया, आपण नसलो तर कोणाला काही फरक पडणार आहे? नाही. जग चालत राहणार आहे. येस. काही झालं समजा कधी कोणाला, तरी किती दिवस? 10 दिवस, 21 दिवस,
40 दिवस, 1 महिना, 3 महिने, हम्म. वर्षभर तर जग हम्म. चालणारच आहे ना. मग मी सुखी राहायला पाहिजे, माझ्या घरातले लोक आनंदित राहायला पाहिजे, जबाबदारी कोणाची? कोणाची जबाबदारी असायला पाहिजे? माझी जबाबदारी माझ्याकडे, त्यांची जबाबदारी त्यांच्याकडे. हम्म. पण माझ्याकडे पण आहे त्यांची जबाबदारी, नो डाऊट. हम्म. कारण की काय आहे, रेसिप्रोकेट होतं ना, ते चांगले राहिले तर मी चांगली राहणार आहे. हम्म. बरोबर आहे? पण आपण आतापर्यंत काय केलं, आपल्या आनंदाचा रिमोट दुसऱ्यांकडे दिलेला आहे की स्वतःकडे ठेवलेला आहे. कोणी उठून काही आपल्याला बोलून जातं, आपण डोक्याला हात लावून विचार करत बसतो. हो की नाही? मुंबईच्या भाषेमध्ये झालं तर Yes. कोणी येऊन आपल्या टपली देऊन जातं आणि आपण डोकं खाजवत बसतो. Right. आधी त्याला शिव्या तरी घेणार, आधी त्याच्याबद्दल बोलत बसणार, दिवस खराब करणार, तो गेला. त्याच्या डोक्यात पण नाही मी कोणाला मारलं. याचा अर्थ काय? आनंदाचे रिमोट वाटून ठेवलेत कॉपी पेस्ट करून. ते परत घ्या. स्क्रीन कुठे आहे? काल बघितलं, सबकॉन्शियस माइंड वरती स्क्रीन लावलेली आहे. तो हम्म. डिरेक्ट करतोय की तुमचा पिक्चर कसा जाणार आहे. हम्म. हम्म. movie लावलेली आहे, पृथ्वीवरती आलो, चाललं. रिमोट दुसऱ्यांना दिला, तो काढायचा प्रत्येकाच्या हातातून, स्वतःच्या हातात घ्यायचा. मग मी ठरवेल ना माझं डिरेक्शन मी कुठे करायचंय या मूवीचं, त्या स्क्रीनवरून. समजते आपण कोरिलेट कुठे आणि काय करतो. Got it. ओके, नेक्स्ट आहे. आता मग आपल्याला बघूया की रेकी म्हणजे काय. कोणाला एनी आयडिया की रेकी काय आहे? काही आयडिया, अंदाज? कारण की आजकाल आपण पॉडकास्ट बघतो, व्हिडिओ चाललेले असतात युट्यूबवरून, स्क्रोलिंग करतो इन्स्टावरती आणि FB वरती, ऐकून तर आहोतच, उगाचच नाही आलो. परफेक्ट. बोला, काही कोणाला हिलिंगचे माहितीये बोला. प्रोसेस आहे का? कोण बोलतंय? आज लोक कमी आहेत बघा, किती फिल्टर झाले. मी मयुरी बोलते. हिलिंगचं एक प्लॅटफॉर्म आहे मला वाटतं. म्हणजे मी तसं ऐकून आहे त्यानुसार. ओके ओके, फिलिंग. आणि आय थिंक मला असं वाटतं रेखी असं एक आहे की बॉडीमध्ये पॉझिटिव्हिटी वाढवतं ते. आपण दुसऱ्यांना पास केल्यामुळे सुद्धा ही जो माणूस निगेटिव्ह ऑरामध्ये त्याला आपण थोडंफार पॉझिटिव्हिटी मध्ये आणू शकतो, मला असं वाटतंय. सो दिस इज म्हणजे माझ्यासाठी रेखी हा असा कन्सेप्ट आहे आणि स्वतःचे काहीही म्हणजे हिलिंग स्वतः आपण करू शकतो. ओके, चालेल. आता हे बघा, रेकीचे तुमचे सगळ्यांचे काही बरोबर बोललेत, काही त्याच्यामध्ये डाऊट नाही, इट इज परफेक्ट. हम्म. रेकी बेसिकली काय आहे? सार्वत्रिक जीवन ऊर्जा. हम्म. म्हणजे जीवन ऊर्जा म्हणा, प्राण ऊर्जा म्हणा, इट्स एनर्जी विच इज हम्म. अवेलेबल एव्हरीवेअर. हम्म. म्हणजे लिटरली एव्हरीवेअर. सजीव, निर्जीव, प्राणी, पक्षी, झाडं, झुडपं, ह्युमन बिंग्स, एव्हरीवेअर इट इज अवेलेबल. मग तो आकाशात असेल, पृथ्वीमध्ये असेल, कुठेही असेल. हम्म. ठीक आहे. तर बेसिकली आता समजा आपल्याला बघायचंय रेकी म्हणजे काय, तर आपण कुठे कोणती गोष्ट शोधायला आधी आपण जातो कुठे? गुगलवरती. कारण की तोपर्यंत गुगल आपल्याला बोलत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजत नाही, तोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही. कारण मी इथून कितीही काही बोललोय तरी पण विश्वास आपण कोणावर ठेवणार? गुगल बाबा. बरोबर. हम्म. चला, मग गुगल काय सांगेल तुम्हाला काय वाटतं? गुगलला आपण जे क्वेश्चन देतो तो त्याचे स्पेसिफिक आन्सर देतो, त्याच्यावरती काय देत नाही. दॅट इज ओके. हम्म. इम्पॉर्टंट काय आहे त्याची डेफिनेशन वगैरे, वी आर नॉट इन टू दॅट. आपल्याला अर्थ करण्याची मतलब आहे की काय आहे. सार्वत्रिक जीवन ऊर्जा आहे, एक हिलिंग टेक्निक आहे, जपानहून ओरिजिनल झाली, वगैरे वगैरे वगैरे. कारण गुगल पण माणसाने बनवलेला आहे, का ब्रह्मांडाने बनवून आणलेला नाही की त्याच्यावरती 100% विश्वास ठेवायचा आपण. येस. पण तो एक रेफरन्स पॉइंट आहे. काय आहे तो? आपला Reference point. रेफरन्स आहे. सो इट इज काय आहे? विश्वव्यापी. काय आहे? जीवन ऊर्जा, युनिव्हर्सल लाईफ फोर्स. हम्म. नंतर आपण माहितीये कुठे बघतो? रेकी इन हॉस्पिटल. हे फक्त कशासाठी आहे? आपल्याला समजण्यासाठी की इफ इट इज ट्रू ऑर नॉट, आहे की नाही या जगामध्ये. आहे. आहे, कारण की आपण इमेजेस बघतो आणि मग आपल्याला पटतं की येस रेकी हॉस्पिटलमध्ये यूज होते, कुठेतरी चाललेलं आहे, काहीतरी लोक करत आहेत, बाहेरची इंडियन लोक इथे काही दिसत नाहीयेत. किंवा ह्याच्यावरती जे काही आर्टिकल्स असतील, लिंक असतील, एव्हरीथिंग इज अवेलेबल. ओके, कारण की आजकाल सगळं आहे, क्लिक केलं की सगळं भेटतं आपल्याला. ठीक आहे, आता हे सगळं तर माहिती आहे, तर कॉमन झालंय. आता आपण बघूया किती पर्सेंटेज मध्ये यूज होत आहे. जर खरं आहे म्हणजे चांगलं पद्धतीने यूज केलं गेलं पाहिजे. असं इकडे तिकडे फक्त थोडं थोडं स्प्रिंकल करून अर्थ नाहीये. सॉलिड पाहिजे ते कोणतीही गोष्ट.
हॉस्पिटलमध्ये यूज होते तर किती हॉस्पिटलमध्ये यूज होते? 15% ऑफ द हॉस्पिटल्स इन द US, म्हणजे 800 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स US मधल्या हॉस्पिटलमध्ये यूज होते. तर मग वर्ल्ड वाईड किती यूज होत असेल? हम्म. बरोबर आहे. आता इथपर्यंत कळलंय. ह्याच्यामुळे आपल्याला एक सेकंड बोल. ओके, तर आपल्याला एवढं तरी कळलंय की काय आहे रेकी, अंधश्रद्धा, जादू टोणा आहे का? नाही. नाही. रेकी नाही. म्हणजे काय लिहिलंय? शक्तिमान. कोणी लिहिलंय? शक्तिपात लिहिलंय का शक्तिमान? शक्तिमान लिहिलंय, पण मे बी शक्तिपात बोलायचं असेल. ओके, ठीक आहे, चालेल. आता फाईन, रेखी अंधश्रद्धा नाहीये. हॉस्पिटल्समध्ये यूज केले, डॉक्टर त्याला मान्यता देते, म्हणजे रेखी आहे, खरं आहे, जगामध्ये यूज केली जाते. इट इज फॅक्ट. अंधश्रद्धा नाही. वरतून तर आपण बघितलं जपानी वर्ष चिकित्सा पद्धती. जपानची लोक जे दुनियाच्या पुढे आहेत, अंधश्रद्धा पाळणार तर टाईप 100% त्यांच्यावर जास्त विश्वास ना आपल्यापेक्षा आपल्याला. बरोबर. सो आता कन्फर्म आहे की बाबा रेकी खरी आहे. काल मी काय म्हटलेलं, रेकी काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा रेकी काय नाही हे आधी जाणून घ्या. कोणी विचारलं रेकी शिकून आलीस काय ग, रेकीमध्ये तर असं सगळं असतं, आपण वी शुड बी कॅपेबल ऑफ आन्सरिंग दॅट क्वेश्चन. म्हणून रेकी काय नाहीये हे आधी समजून घ्या. बाकी तर रेकी काय आहे ते कोणी सांगेल. त्याने सार्वत्रिक जीवन ऊर्जा आहे, ब्रह्मांडाकडे बघायचं, हीच रेकी आहे. अजून काय तुम्हाला पाहिजे? हम्म. त्याच्यानंतर काही लोक विचारतील, क्लासेसमध्ये विचारले जातात की मॅम रेकी हा प्लेसिबो इफेक्ट आहे का? प्लेसिबो इफेक्ट माहितीये काय आहे सगळ्यांना? व्हॉट इज No. प्लेसिबो इफेक्ट? नाही माहिती. मोस्टली लोकांना काय वाटतं, रेकी दिली जाते त्याला प्लेसिबो इफेक्ट येतो म्हणून त्याला बरं वाटतं त्या समोरच्या, म्हणजे फिजिकली मेंटली. प्लेसिबो इफेक्ट म्हणजे काय? एक डमी ट्रीटमेंट. डमी ट्रीटमेंट म्हणजे काय असते? असे समजा काही लोक असतात बघा ज्यांना डॉक्टरकडे गेल्याशिवाय बरंच वाटत नाही. हम्म. मग डॉक्टरची पायरी जरी चढली तरी मी बरा आहे. किंवा काही असतात की ज्यांना डॉक्टर मला गोळ्या नका देऊ, मला इंजेक्शनच द्या. सिरिंज दिसली, इंजेक्शन दिलं की ह्यांना बरं वाटतं. डॉक्टर शहाणा असो, डॉक्टर सलाईनचं इंजेक्शन देऊन दिलं तुला इंजेक्शन. मग त्यांना काय वाटतं, आता मी बरी आहे. म्हणजे त्यांना जेव्हा आतून वाटतं आता मी बरी होणार आहे, तसंच केमिकल्स रिलीज होणार, हॉर्मोन्स रिलीज होणार आणि तुम्हाला तात्पुरतं तेव्हा काय वाटणार, आता मी बरी आहे. प्लस लोकांना वाटतं की जेव्हा रेकी रिसीव्ह केली जाते ज्या व्यक्तीकडून, पेशंटकडून, त्या पेशंटला असं वाटतं अरे बापरे माझ्यावर आता रेकी केली जाते, आता मी बरा झालो. मग ते इफेक्ट टेम्पररी यायला पाहिजे होते. परमनंट इफेक्ट काय येतात जर प्लेसिबो इफेक्ट आहे तर? रेकीचा सगळ्यात महत्वाचा पार्ट लेवल 2 ला जो शिकवला जातो दॅट इज डिस्टन्स हिलिंग. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही ती व्यक्ती असो किंवा वस्तू असो, आपल्याला जो हिलर असतो तो आपल्या बसल्या जागेवरून त्या जागेपर्यंत, त्या व्यक्तीपर्यंत हिलिंग देऊ शकतो, पोहोचवू शकतो रेकीने. बरोबर. एक हा मुद्दा. पुढचा मुद्दा असा, त्या गरज नाही रेकीमध्ये की त्या माणसाला माहित असलं पाहिजे की त्याच्यावर रेकी दिली जाते. मग त्याला कसं कळेल प्लेसिबो इफेक्ट येईल कसा? त्याला माहितीच नाहीये. मग तो कसा विचार करेल, कल्पना करेल? एखाद्या व्यक्तीचा आयसीयू मध्ये आहे, त्याला काय हलवून सांगणार बघ तुझ्यावर आता रेकी होते? नाही ना. प्लेसिबो इफेक्ट कसा? व्यसन जर एखाद्याचं दूर करायचं त्याच्यासाठी रेकीची टेक्निक यूज केली जाते, तर मग ते व्यसन असणाऱ्या माणसाला थोडी ना आपण समोरून सांगणार की तुझं व्यसन काढायला आपण रेकीचं माध्यम किंवा ट्रीटमेंट तुझ्यावर करतोय. मग तरी जेव्हा तो त्याच्यातून बाहेर पडतो, मग हा प्लेसिबो इफेक्ट असू शकतो का? नाही. प्लेसिबो इफेक्ट नाही. असलेला त्या माणसाला माहिती तरी असलं पाहिजे की त्याच्यावर रेकी केली जाते किंवा ती टेक्निक केली जाते, थेरपी यूज केली जाते. सो हे पण इथे काय झालंय, खारिज झालेलं आहे. ठीक आहे. अंधश्रद्धा नाहीये, जादूटोणा नाहीये, काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी वेगळंच काहीतरी आपण त्याच्यावर करतोय असं काही नाही आहे. ओके, प्लेसिबो इफेक्ट तर नाहीच नाहीये. त्यानंतर रेकी शिकवली जाते का? तर हो, रेकी वर्ल्ड वाईड शिकवली जात आहे. इंडियामध्ये पण शिकवली जाते, ऑनलाईन कोर्सेस आहेत, आपण आता शिकवत आहोत. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीजमध्ये पण शिकवली जाते. कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीमध्ये योगा नॅचरोपॅथीच्या अंडर रेकी हा एक विषय म्हणून आहे. सनराइज युनिव्हर्सिटीमध्ये एमएससी इन रेकी आहे. खूप सारे असे ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत इंडियामध्ये ज्या पीएचडी इन रेकी प्रोव्हाइड करतात. सो दॅट आर मेनी. म्हणजे शिकवली जाते, खोटी असती तर शिकवली नसती गेली. पुढे जाऊन आता काय विचार करायचा की आता रूल्स आणि रेग्युलेशन बघायला गेलं तर आता इंडियामध्ये खूप वर्षापासून ही गोष्ट आहे
तसं बघायला गेलं तर ओरिजिनच इंडियामध्ये आहे, भारतामध्ये आहे. आपल्या अथर्ववेदामध्ये उल्लेख आहे, आपल्या बाकीच्या संतांनी वगैरे वापरलेली आहे, महर्षींनी, आधीचे जे होते त्यांनी सगळ्यांनी वापरलेली आहे. म्हणजे उगम इथून आहे. पण तोच घास जेव्हा सगळी जगभर जेव्हा फिरून येतो आणि आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्याला तो गोड लागतो. स्वतःचा घास गोड लागत नाही. नाही. बरोबर. व्हेरी गुड. कोण एवढं जोरात नाही ठामपणे बोललेला आहे. व्हेरी गुड. तर आता ठीक आहे, चपाती भाजीपेक्षा पिझ्झाच आपल्याला टेस्टी लागणार आहे, डोंट वरी. तर रेखी शिकवली जात आहे, सगळं आहे इंडियामध्ये इमर्जिंग आहे. आता कुठे लोकांमध्ये अवेअरनेस तयार झालाय, आता लोक विचार करतायत ओके रेखी काहीतरी आहे, मला यूज होणार आहे याच्यातून, मला माझ्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी. लेट मी यूज दिस, लेट मी लर्न दिस. ठीक आहे. म्हणजे इंडियामध्ये शिकवली जात आहे, पण ते इमर्जिंग स्टेटमध्ये आहे. हॉस्पिटल्समध्ये अजून मान्यता दिली नाही की या आणि करा, कारण की आपल्याला प्रूफ लागतो ना आपल्याच वेदांसाठी. येस. हेच गोळ्या जेव्हा बाहेरची लोक सायंटिस्ट रिसर्च करून जेव्हा आपण इम्पोर्ट करतो औषधं, तेव्हा आपण बघायला नाही जात रिसर्च पेपर विचारत आहे येस. आपण. पण काय करायला गेलो, मेड इन इंडिया आलं तर अरे बापरे कुठे पडलं असेल बघायला पाहिजे. कारण की आपण पण तसेच ना, क्वालिटी आपण तशीच देतोय. मग प्रश्न येतो स्वतःवरती, दोन्हीकडून आपण स्वतःलाच मारतोय. त्यात चूक नाही, असं चूक आहे पण नाही पण असं बोलू शकतो. आक्रमण झाली, हे झालं, मुघल, इंग्रज, पोर्तुगीज सगळे येऊन लुटून गेले आहेत. त्यामुळे भीतीने, चोरून, हे आणि ते, ह्याच्यामुळे हे सगळं पाठी गेलं. जबरदस्तीने करून जे काय आहे, घाबरून. पण तेच आता पुन्हा शिकतोय हे महत्वाची गोष्ट. आता त्यात धन्य म्हणून पुढे जायचंय. एवढी वर्ष Yes. गेले आता त्यात काय करू नाही शकत आहे. ऍक्च्युली आता कसं आहे, देव मला जर देतो आहे ज्ञान, वाटतो आहे सगळ्यांना, तर ते घ्या आणि ते Yes. मार्ग चाला. कारण की सारखा चान्स मिळत नसतो. राईट. बरोबर आहे. देव, आपण काय Yes. बोलतो, देव माझ्या दारात आला पण मी ओळखू नाही शकले. देव आला म्हणजे काय बेल वाजवून येणार, मी आलो दारुगड. कधीच्या मार्फत येणार, तुम्हाला काही चान्सेस येणार, तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येणार, कोणतरी तुमच्या आयुष्यात येणार, कोर्सच्या मार्फत येईल, तो मनुष्याच्या मार्फत येईल. पण आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. म्हणजे काय, सबकॉन्शियस माइंड फोकस असेल तर कळेल. येस. आलं कुठे, शेवटी सबकॉन्शियस माइंड वरती. मग तेव्हा ओळखू, अरे देवाने संधी पाठवली, ग्रॅब कर. आणि कधी पुण्य आहे, कधी कुठे फळेल, त्या टाइमर नाही लावलाय कधी कोणाचा. ओके, इथपर्यंत कळलंय की रेकी काय आहे. आता एकच मिनिट. त्याच्यानंतर रेकी हा टर्ममुळे गोंधळ झालेला आहे. एक रेकी आहे जे आपण शिकत आहोत, जपानी शब्द आहे. जपानी चिकित्सा पद्धतीमधून आलेला हा जपानी शब्द. रे आणि की. रे म्हणजे काय, आपण मगाशी बघितलं, सार्वत्रिक आहे, सार्वभौम आहे. की म्हणजे काय आहे, जी ऊर्जा आहे. ठीक आहे, हा जपानी शब्द झाला, जो वर करून खाली लिहितात म्हणून रे आणि की. दुसरा जो वर्ड आहे रेकी, त्याची स्पेलिंग वेगळी आहे, RECCE. त्याचं मिनिंग काय आहे, तो फ्रेंच वर्ड आहे. म्हणजे काय, अवलोकन करणं. आपण जो बोलतो ना, आतंकवादी हमला झाला, रेकी करून आलेले, किंवा बॉलिवूडचे सॉन्ग पिक्चराइज करायचं होतं, जागेची जाऊन रेकी केली. तर रेकी म्हणजे काय, त्या गोष्टीचं, त्या जागेचं आपल्याला सर्वे करावं लागेल. येस. माहिती गोळा करतो, वेदर तो बिझनेस इथे चालेल की नाही, रिसोर्सेस अवेलेबल आहेत की नाही, काय आहे, एक्सेट्रा. सो दॅट रेकी इज डिफरंट, दिस रेकी इज डिफरंट. डोंट गेट कन्फ्युज अमाउंट. ओके, हे पण Yes. आता आपलं क्लिअर झालेलं आहे. मी म्हटलं रे की काय नाही, आधी ते पूर्ण स्वच्छ करा, त्याच्यानंतर शिका. हे झालं. तर आपण काय करतो, रेकी जे आहे ना, वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. सगळ्यात महत्वाची गोष्ट लिहून घ्यायची, रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. तुमचे जेवढे इंटेन्शन प्युअर, इंटेन्सिटी जास्त, रिझल्ट तेवढेच प्युअर आणि चांगले येणार. ओके, सो आपण शिकत आहोत जपानी चिकित्सा पद्धती. हे 5 गोष्टी मिळवायच्यात, काल बघितलं. म्हणजे काय करायचं, रेकीची माध्यमं, रेकीची साधनं, टेक्निक्स यूज करून या 5 गोष्टी ज्या आपल्या काल बघितलं, त्या मिळवण्यामध्ये जे कोणते अडथळे आहेत ते रेकीच्या साह्याने, टेक्निकने रिमूव्ह करायचे.
आणि हेच 5 गोष्टी रेकीच्या टेक्निकने पुन्हा मिळवायच्या. बेसिक रेकीचा यूज कळला काय आहे. ज्या 5 गोष्टी आयुष्यात आपण बघितल्या पाहिजे आहेत त्या मिळवण्यासाठी जे कोणत्या पद्धतीचे अडथळे मला वाटत आहेत रेकीच्या टेक्निकने बाजूला करा आणि रेकीच्याच टेक्निकने हे सगळं पुन्हा मिळवा. ओके. दुसरी गोष्ट, रेकीमध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टीला थारा नाही. म्हणजे जर कोणी बोलत असे की नाही याच्याने आपण काहीतरी नकारात्मक गोष्टी सुद्धा करू शकतो, मी तुम्हाला शिकवतो, तर तिकडे त्या व्यक्तीला लगेच टाटा बाय बाय करायचं. कारण की असं शिकवलं जात नाही आणि असं काही नाही. ती ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ती निगेटिव्हिटीने कशी वागणार, चुकीच्या पद्धतीने ती वागू शकत नाही किंवा चुकीचा उपयोग आपण तिचा करू शकत नाही. हे क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे. ओके. कारण नेकीमध्ये काय आहे, मेरा मंगल तेरा मंगल जन जन का मंगल. जेव्हा मी विचार करेल माझं मंगल करायचं, ट्रान्सफॉर्मेशन करायचं, त्याच्यानंतर मी माझ्या कुटुंबियांचा विचार करेल आणि त्याच्यानंतर मी समाजाचा विचार करेल की इतर कोणत्याही क्लायंटचा विचार करेल. त्यासाठी आधी मला माझं करावं लागेल. म्हणून मेरा मंगल आधी, मग तेरा मंगल आणि मग जनजन का मंगल. रेकीमध्ये तर आपण या ब्रह्मांडाला, या निसर्गाला सुद्धा रेकी पोचवतो, त्याला सुद्धा हील करू शकतो आपण. तर मग मला का नाही, रेकी या प्रत्येक गोष्टीला हील करू शकते. ओके, इथपर्यंत कळलेलं आहे. त्याच्यानंतर जोपर्यंत ना ही रेकी Yes. काय आहे, हे रेकीचे तत्व काय आहे, बेसिक गोष्टी जोपर्यंत नसानसामध्ये भिनत नाही घेत ना त्या पेशींमध्ये, आपल्या सेल्समध्ये, आपल्याला कोणालाही रेकी ग्रँडमास्टरला पण बोलायचा हक्क नाही की मी रेकी ग्रँडमास्टर आहे. ओके. त्याच्यानंतर आता ही रेकी आपण बघितलं काय आहे. आपल्या देशामध्ये ह्याला काय म्हणणार, प्राण ऊर्जा. ओके, एक पद्धतीची ऊर्जा किंवा एनर्जी. चीनची लोक त्याला बोलतात ची, रशियामध्ये बोलतात बायोप्लास्टिक एनर्जी, इंग्लिश कंट्रीजमध्ये त्यांना बोलणार होली स्पिरिट, होली लाईट, आपल्यासाठी प्राण ऊर्जा. ओके, याची भाषांतर पण सांगितलेली आहे कोणत्या कंट्रीमध्ये ह्याला काय बोलतात. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अथर्ववेदामध्ये रेकीचा उल्लेख केलेला आहे. हा, केला आहे ना. हा, येस येस सिरियल्स मध्ये आपण बघितलेलं आहेत ना रेकी, रामायण महाभारतामध्ये. येस. ओके, कुठे बघितली, प्रत्येक ठिकाणी बघितली. प्रत्येक त्यांच्या ऍक्शन मध्ये रेकी होती. हो की नाही, हो की Yes. नाही, बाकीचे कोण बोलणार, हो की नाही, माना तरी डोलवा. कधी बघितली सांगा, कुठे बघितली आपण. Yes. कशी बघितली. उगाच मी Energy बोलते म्हणून form. येस बोलू नका. एनर्जी फॉर्म. हा, विच एनर्जी दे, कोण बोलतोय. मी. हा, ओके. रामाने पायाच्या स्पर्शाने अहिल्याला शापमुक्त केलं. हो. पायाचा स्पर्श कॅप्चर काय केलं, शापमुक्त केलं. पण कसं केलं हे कोण कॅप्चर करणार, ते राहून गेलं आपलं. बरोबर आहे. कृष्णाने कुब्जेच्या पाठीवरून हात फिरवला, ती सरळ Yes. झाली. हातच का फिरवला, लांबूनच करायचा ना जादू. देव होतास तू ना. आपण विचारायला पाहिजे, विचार काय केला आपण, अरे देव होता, देवाने डायरेक्ट दृष्टीने का नाही केलं, हाताने का तिथे जावं लागलं देवाला. ठीक आहे, याच्यामध्ये काय कारणं असतील, फाईन. अजून पण किती पद्धतीने रेकी यूज केली गेली. एक बाण जरी मारायचा असेल तर आधी सगळं पंत्र वगैरे बोलायला पाहिजे. दॅट वॉज Right. ऑल्सो एनर्जी नो. येस आता पण तेच करतायत. इथून मिसाईल आला, ड्रोन आला, न्यूट्रलाइज केलं. येस. तेव्हा इंटेन्शनने करत होते ना. रेकी वर्क्स ऑन इंटेन्शन. प्रत्येक ठिकाणी रेकी होती, तेव्हा होती, तर मग आता नसणार आहे का, आता पण आहे. येस. एखादं बाळ जेव्हा रडत असेल, आईने जवळ घेतलं तर बाळ शांत होतं स्पर्श. हो. एखादा माणूस डिप्रेशन मध्ये असेल, येऊन मित्राने हात फिरवला पाठीवरून, बरं वाटतं. येस. हे झालं, स्पर्श केलं. इंटेन्शनने पण रेकी होते. कशी होते, लहान मुलं जेव्हा पाया पडतात, आपण बोलतो नमस्कार करतो, पाया पडतो, आपण काय बोलतो, तुझं कल्याण हो, हात पण नाही लावता, आपण इंटेन्शन देतो आणि इट वर्क्स फॉर हिम. येस. डेली लाईफ मध्ये युज करतोय. प्रॉब्लेम काय झाला, ते कनेक्शन तुटलेलं आहे, पुअर झालेलं आहे, त्याचं अलाइनमेंट करून घेणं गरजेचं आहे, त्याचं ऍक्टिव्हेशन करावं लागेल मला. बरोबर आहे. आता ऍक्टिव्हेशन किंवा अट्युनमेंट म्हणजे काय, रेकी ग्रँडमास्टर काय करतात, आमची ऊर्जा देतो तुम्हाला, नाही, ऊर्जा त्याची आहे, ती ऊर्जा तुमच्यामध्ये पण आहे, पण तिला ऍक्टिव्हेट कसं करावं लागेल.
जेव्हा जन्माला आलो, आईच्या गर्भामध्ये असताना काय बोललो? स्वस्वरूपाची तेव्हा ओळख होती आपल्याला. सोहम 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 सोहम. बाहेर आलो, नाळ कापली गेली, आता कोहम कोहम कोहम. मी कोण मी कोण मी कोण. मग आले सगळेजण, आई वडील आले, समाज आला, तू हे, तुझं नाव हे, तुझं पंथ हा, तू धर्म हा, तुझा असं तसं तसं. ओळख कोणी दिली? समाजाने दिली. स्वस्वरूपाला विसरलो, मायेमध्ये अडकलो. माया म्हणजे काय? हे अचीव करायचंय, ते अचीव करायचं. मग वासना आली, इच्छा आल्या, अचीवमेंट आल्या, गोल आले, मला शिक्षण आणि सगळं आलं. ह्याला खुश करा, त्याला खुश करा, ह्याच्या पात्रतेला उतरा. ह्या सगळ्या गोळकामध्ये काय झालं? ही माया, ह्याला बोलतात माया बेसिकली. म्हणजे माया म्हणजे काय? हे सगळं आहे. ठीक आहे. मग त्यात प्रेम वगैरे सगळं आलं, अपेक्षा आली. त्याच्यामुळे हे कनेक्शन हळूहळू हळूहळू काय झालं? पुसत गेलं. डिस्कनेक्शन पण झाले काहींचं. आता ते डिस्कनेक्ट झालेली जी हे आहे, ऊर्जा आहे, प्रवाह आहे, त्याचं कनेक्शन पुन्हा जॉईन करून द्यायचं. हे काम आहे रेकी ग्रँड मास्टरचं. हे काम आहे म्हणजे अट्युनमेंट, शक्तिपात. शक्तिपात म्हणजे काय वेगळं नाहीये. कळलं? एकदम सोप्या भाषेत मी सांगितलं आहे की काय होतं. टाळू पण हळूहळू भरते ना, की एकदम पॅक होते. बरोबर? येस. आधी तू बाळ किती निरागस असतो, उगाचच हसतं, उगाचच काय. तो त्याच्या दुनियेत आहे, सबकॉन्शियस माइंड त्याला सगळं कळतंय. आपल्यापेक्षा हुशार येतो, निरागस. पण हळूहळू जशी जशी टाळू भरते, जसा जसा मोठा होतो, गोंधळ. ठीक आहे. चालेल, इथपर्यंत कळलं आहे काय करायचं आहे. तुटलेलं कनेक्शन पुन्हा जॉईन करून द्यायचं जोडायचं. आहे. जसं नॉर्मल एक प्लंबर कसा करेल तेच काम करतो. गाळ काढायचा, प्रवाह पाण्याचा सुरू करायचा सुरळीत. इथपर्यंत तर क्लिअर आहे आपल्याला. आणि तो प्रवाह कोणाचा आहे? ती एनर्जी कोणाची आहे? ब्रह्मांडाची, जी आपल्याला काय करायची आहे? हार्नेस करायची आहे, युटिलाइज करायची. ती एनर्जी ना माझी ना तुमची. आपण काय आहोत? स्त्रोत आहोत का? नाही. आपण फक्त माध्यम आहोत. जसं नळ माध्यम आहे पाण्याचं, स्त्रोत काहीतरी वेगळाच आहे. कोणती तरी नदी असेल, कोणतरी तलाव असेल, नाहीतर तो सागर असेल. ते पाणी नळाचं नाहीये. आपण बोलतो नळाला पाणी आलं, फक्त ते दिसतं तिकडून आलेलं. क्लिअर विथ दिस? रेकी वर्क्स ऑन आर इंटेन्शन, हे पण तेवढंच खरं आहे. बुद्धांच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये सुद्धा रेकीचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. ओके, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्याचा उल्लेख केलेला आहे, यूज केलेले आहे. आता पहिले जे महर्षी, संत किंवा संतांपेक्षा अजून मागे जाऊ, जे होते रानोवनात फिरायचे प्रीच करण्यासाठी, ओके, किंवा जे काही त्यांचं कार्य होतं. मग तेव्हा सगळे क्लिनिक्स घेऊन फिरायचे की वैद्य घेऊन फिरायचे सोबत? की त्या वनामध्ये, जंगलामध्ये सगळीकडे हॉस्पिटल्स होते तेव्हा, की वैद्य उपलब्ध होते? की एक वैद्य आपल्याला घ्यायचा ते सोबत बाय डिफॉल्ट म्हणून घेऊन फिरायचे? नाही. मग तेव्हा काय यूज करत होते? तेव्हा पण रेकी यूज केली जात असेल. आयुर्वेदिक होतं ना, नो डाऊट. पण आयुर्वेदिक ज्यांनी पुस्तक लिहिलं असेल किंवा ज्यांना आयुर्वेदाचं ज्ञान झालं असेल, ज्यांनी समाजाला सांगितलं असेल, त्यांना ज्ञान कुठून झालं? बेसिक नाड्याला हात लावून विचार करतो आपण, किंवा एखाद्याचं बघून त्यांना कळतं आयुर्वेदिक डॉक्टर्सला, किंवा पहिले जे काय होतं ते. ते पुस्तक काय आकाशातून आलं? कोणीतरी लिहिलं. ज्यांनी लिहिलं त्यांना कळलं कुठं की या नाड्या अशा असं आतमध्ये हे सगळं होतं, तेव्हा दिसतं आतमधलं त्यांना. कसं, कोणतं औषध लागू पडेल या आयुर्वेदिक सिस्टम मधलंच किंवा कोणत्याही सिस्टम मध्ये, हे कसं कळलं त्यांना? सबकॉन्शियस माइंडची कुठेतरी त्यांनी ट्रेनिंग घेतली असेल, सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह केला असेल, तेव्हा त्यांना डाउनलोड आला असेल की काय आतमध्ये काय आहे शरीराच्या. चिरफाड नसती केली ना शरीराची. त्यांना कळलं कसं शरीराच्या आतमध्ये काय आहे, कोणती नाडी कुठे काम करेल, कोणतं औषध कुठे जाऊन काम करेल, हे ज्ञान आलं कुठून? हा पहिला प्रश्न. आयुर्वेदिक पर्यंत नको, त्याच्या पाठी जाऊन बघूया ना आपण. सो दॅट इज युअर सबकॉन्शियस माइंड. जर एखाद्या संत मुनींना, साधूंना कळत होतं कोणत्या तारखा कुठे, नक्षत्र कुठे, का स्पेसमध्ये बघायला गेले ते नाही, बसल्या जागी बोलले ना ते. ते ज्ञानचा डाउनलोड कुठून आला त्यांना? पण त्या बेसवरती आपण पुढे चाललोय बिंदास त्यांच्या नावावरती, पण त्यांना कुठून आलं हे सगळं ज्ञान? ह्याचा विचार पाठी जाऊन विचार नाही करत आपण. जे आपण ना एका याच्या सरफेसवरती सगळे वरवरच जगतोय. आतमध्ये खूप मोठा गाभा आहे आणि तो खूप गमतीशीर आणि मजेचा आहे. एकदा जर समजायला लागला तर प्रत्येक क्षणाला आपण हसू, कारण की सगळं समजतंय ना. आता काय करणार? समोरचा किती काही बोलला तरी कळतं, अरे तू असा का वागतोस माहितीये का. उलट त्याला चिडेल, आपण हसू, कारण की हे काही रिॲक्टच नाही करत आहे म्हणून.
आपल्याला तसं बनायचंय. आणि तसं एकदा बनलो तर आपल्याला कसलंच काय वाईट वाटेल का टेन्शन येईल की रडू, आपण नाही रडणार ना. किती प्रश्न खंडित होतील. प्रश्न काय होतील? खंडित होतील. आणि प्रश्न खंडित झाले तर हे शांत होणार. याचा वरचा किती लोड कमी करतोय आपण, जो प्रत्येकावरती आहे. आणि मग तो शरीरावरती कास्केड आहे, जे आपण उद्या बघू कसं काय काम करतं. इथपर्यंत कळलं आहे सगळ्यांना? येस. आता आपण बघू रेकीचे 5 तत्व काय आहे. रेकी त्याचं ओरिजिन आहे आपल्या भारतामध्ये, पण रेकीला कोणीतरी पुन्हा रिइन्व्हेंट केली. ओके, रिडिस्कव्हर केली. आता जपानी आपण बोलतो, म्हणजेच काय, डॉक्टर मिका उसुई जे जपानचे होते, त्यांनी रेकीला पुन्हा रिडिस्कव्हर करून पुन्हा या जगाला दिली. परफेक्ट आहे. तर आता जपानी लोक त्यांना फाउंडर बोलणार रेकीचे. आपल्या पर्स्पेक्टिव्हने ते काय आहेत? रेकीचे रिडिस्कव्हरर किंवा इन्व्हेंटर, येस. रिइन्व्हेंटर. मग त्यांनी काय केलं? रेकीचे 5 तत्व जगाला दिली. आणि बेसिक तत्व आहेत जे आपण शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये खास करून सुविचार म्हणून लिहायचं. येस. पण ना तेच खूप डिफिकल्ट आहे. जेवढी गोष्ट सोपी तेवढी ती करायला, आचरणात आणायला डिफिकल्ट असतं. एक्झिक्यूटच करत नाही आपण, फक्त लिहिण्याच्या कामाला आहे. मग ते बोलले की ठीक आहे बाळा, सोपे आहेत, एक काम कर. फक्त त्यांनी 2 शब्द दिले, त्याच्या पुढे 2 शब्द टाकले, केवळ आज केली. फक्त आजच्या दिवस करू नकोस. सोपं आहे तर ठीक आहे, फक्त आजच्या दिवस करू नकोस. चल पुढे जाऊ आपण. त्यातलं पहिलं तत्व आहे ते म्हणजे केवळ आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा. अरे काय, हे तर बेसिक आहे. ठीक आहे, मग फक्त आजच्या दिवस करू नकोस. चल बघू आपण जमेल का. बेसिक गोष्ट आहे, लहानपणापासून माहिती सगळ्यांना. जमतंय का बघा. असं एक दिवस फक्त सांगायचं, ह्याला काय बोलायला, रॅन्चो काय बोललेला, ह्याला वेडं बनवून ठेवायचंय आपल्याला. बनवा ना. सगळ्या खेळ इकडचा आहे ना. त्याला बोलायचं आजच्या दिवस वागू नको, असं 15 दिवस त्याला सांगायचं. 15 दिवस चिंतेवर काम करा, पुढचे 15 दिवस नेक्स्ट ह्याच्यावर काम करा. 21 दिवस करा. 21 दिवसांनी असं बोललं जातं, न्यूरोपॅथ तयार होतं. म्हणजे काय होतं? सवय लागते. आता ते पण खारिज केलेलं आहे की नाही, 21 दिवसापेक्षा कमी दिवस लागतात. ठीक आहे, पण तेवढ्या दिवस तरी करा. 15 दिवस बोलते चला करा. तेवढपर्यंत हे 5 तत्व ना आपल्या पेशी असा सेल्स पर्यंत पोहोचत नाही ना, काही करून फायदा नाहीये. मग तुम्ही कोणतीही पॅथी करा, कोणती ऑल्टरनेटिव्ह थेरपी करा, नाही तर मोडॅलिटी करा. रेकीमध्ये काय मी काल सांगितलं, एकच नियम आहे, नियत सोडून वागायचं नाही. आणि हे काय नियतीचं सगळं आहे. सेकंड काय होतं की केवळ आज के लिए, सेकंड काय, फर्स्ट काय म्हटलं मी, केवळ आज के लिए मी चिंता नाही करूंगा. हे तर लिहून घ्या. रेकी शिका नाही ते नका शिकू, पण हे तर लिहून घ्या, कारण की ह्याच्याने आपण जीवन जगायला शिकणार आहोत. सेकंड काय आहे, केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. अरे बापरे, त्या दिवस मी क्रोध करणार नाही, पण माझ्या आयुष्यात तर रोज कोण ना कोण मला सापड भेटत आहे, कास्केड ऑफ इव्हेंट्स घडत आहेत, घटना घडत आहेत. मी कसं कंट्रोल करणार, कारण की तो समोरचा मला खूप त्रास देतोय. त्याच्या आयुष्यात घडतं. सोपं गोष्ट नाही क्रोध कंट्रोल करणं. त्यातली एक खूप महत्वाची टेक्निक सांगते, हाऊ टू कंट्रोल दॅट. फक्त क्रोधावरती नाही, कोणताही नेगेटिव्ह विचार जेव्हा आपल्या आतमध्ये एंटर करतो, आपल्याला कळतंय की आता सुरू करतोय, आता आपण ते चक्र सुरू करतोय डोक्यामध्ये निगेटिव्ह विचारांचं, किंवा एखाद्याबद्दल द्वेषाचं, किंवा एखाद्याबद्दल रागाचं. त्यातली एक सर्वात महत्वाची टेक्निक जी बेसिक आहे, जी सगळ्या लेवल 2 लेवल 3च्या टेक्निकमध्ये सुद्धा शिकवली जाते, एक स्टेप आहे त्यातली ती एंडिंगची, ते म्हणजे कॉर्ड्स डिस्कनेक्ट करणं. कॉर्ड्स डिस्कनेक्ट करणं. ह्या कॉर्ड्स डिस्कनेक्शन वरती पण कोर्सेस आहेत की हाऊ टू डिस्कनेक्ट युअर कॉर्ड्स. त्यातलं सांगते की आपलं जी नाभी आहे, त्या नाभीला काय करायचं, तिथे अदृश्य ऊर्जांचे, एखाद्या माणसाचा विचार जरी केला ना तरी आपले कॉर्ड्स कनेक्ट होतात त्या ऊर्जेशी. सो व्हॉट वी नीड टू डू, आपल्याला डिस्कनेक्ट करायचं आहे. आपल्या, आता मी नाभीच्या इथे करायचं, मी फक्त इथे करून दाखवते. डिलीट कट कट कट, 3दा डिस्कनेक्ट किंवा कट करायचं. अँड यू नीड टू डू इट ऍक्च्युअली फिजिकली, अँड इट वर्क्स. इट लिटरली वर्क्स. किती करायचंय? 1 2 3 संपला विषय. डिलीट कट कट डिस्कनेक्ट. डोक्यामध्ये जे विचारांचं गोंधळ आहे ना, कापूर माजतं पूर्ण चक्र, एका सेकंडमध्ये डिस्कनेक्ट करू शकतो. देन व्हाय नॉट. करून बघायला तर कळेल, नाही तर कळणारच नाही, फक्त ऐकू. लेवल 1चे पण काही आहे स्टुडंट, जेव्हा मी शिकवते दुसऱ्या दिवशी अप्लाय केलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी सांगतात मॅम मी केलं बघा असं झालं. लिटरली इट वर्क्स. मला गॅरंटी आहे ना,
दुसरा एक त्याच्यामध्ये टेक्निक आहे, ते म्हणजे आपल्याला कोणी काय झालं, क्रोध आला, जे काय आलं, भांडण चालू आहे, रिॲक्शन देऊ नका, रिॲक्ट करू नका, रिस्पॉन्स द्या. रिॲक्शन म्हणजे काय, एखाद्याने मला मारलं, एक मारलं, मी त्याला 2 मारणार, तुम्हाला 1 शिवी दिली, मी तुझ्या 4 शिव्या देणार. झाले रिॲक्शन. रिॲक्शन नका देऊ, त्याला रिस्पॉन्ड करा. रिस्पॉन्ड करा म्हणजे काय, अर्धा सेकंड फक्त थांबा. अर्धा सेकंड मध्ये काय होणार नाही. अर्धा सेकंड फक्त थांबा, विचार करा, त्या विचाराला फिल्टर आउट करा. जे मी काल बोलले, सत्सद विवेक बुद्धी फिल्टर आउट आलेल्या, आपण जेव्हा विचार फिल्टर करतो त्याच्यानंतर मुखातून जो विचार येईल तो काय असणार आहे, रिस्पॉन्स असणार आहे. किती सेकंड, अर्धा सेकंड थांबा ना. नंतर लेवलच्या पुढे आपण जेव्हा शिकवत जातो एवढी सवय होते की आपल्याला काही विचार अर्धा किती सेकंड थांबायची पण गरज लागत नाही, रिस्पॉन्सच येतो बाहेर, रिॲक्शन येतच नाही. एवढी सवय होऊन जाते. याच्यात चुकीचं काय आहे, बरोबर आहे. क्रोध केल्याने ना तुझं भलं झालंय ना माझं भलं झालंय, तर मी रिस्पॉन्स देईल ना, मी डिलीट डिस्कनेक्ट करेल ना. परफेक्ट आहे, बरोबर वाटतंय की चुकीचं बोललं जातंय. बरोबर आहे. तिसरं काय आहे, तिसरं आपण बघायचं की ईमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा. ईमानदारी बाबा, हे बघा, प्रत्येक माणूस जो काही करतोय, जर इमानदारीने 100% मन लावून केलं, इमानदारीने मन लावू नका लावू, इमानदारीने करा. कारण की प्रत्येक गोष्ट रिपीटेडली जेव्हा करतो माणसाला कंटाळा येणारच आहे ना. ते ऑब्व्हियस येऊ दे, कंटाळाला उलट चांगले, दुसरं काहीतरी करायला विचार तरी कशा. तिकडे आपण जबाबदारी असेल तर डिलीट डिस्कनेक्ट नाही करू शकत जबाबदाऱ्यांना, ते करावेच लागणार आहे. ठीक आहे, तो पार्ट आहे लाईफचा. पण जर इमानदारीने केलं तर काय प्रॉब्लेम आहे, जग मला इमानदार होऊन देत नाही, तुझ्यापासून सुरू करूया, जगाचं नंतर बघू. आणि असं जर प्रत्येकाने विचार केला आपापल्या पुरता, तर मग भ्रष्टाचार नावाने उरेल का या जगामध्ये. रामराज्य येईल आणि ते रामराज्य कलियुगात येऊन मला कसं चालेल. मला रामराज्यात नाही जगायचं, मला कलियुगात जगायचं. मग जग स्वतःपुरतं तरी, तुमच्या कुटुंबापुरतं तरी बनवा, आणि मग तो प्रोटेक्ट करायला येईल, भलेही बाहेर कलियुग असेल. तेव्हा आला, आता कुठे गेलाय तो, आता पण तिथेच आहे, आपण वेगळे झालोय. स्वतःला जोपर्यंत प्रश्न नाही विचारणार ना तोपर्यंत उत्तर कशी भेटते. प्रश्न विचारायला वेळ नाहीये, कारण की स्क्रोलिंग करण्यामध्ये तासन तास जाते. नको ते विचार करण्यामध्ये, हिने मला असं केलं, तिने मला तसं केलं. सोडा ना तिला, ती गेली, तिच्या कामामध्ये ती आहे, डोकं तुमचं दुखतंय. तिला तर काही विचार पण नसतील कदाचित, तुमच्या डोक्यामध्ये खुराक येतो, तुमचं डोकं दुखतंय, तुम्हाला मायग्रेन आला, वर्टिगो आला. कारण शोधलं तर समजेल कशावर मी काम करू. गोळ्या खाऊन काय होणार आहे, सप्रेस होणार. ती गोष्ट दाबतोय, काढत नाही. रेकी काढते, रेकी लेअर वाईज काम करते, रेकी मुळासकट काढेल. रेकी करायला इफेक्ट यायला थोडे दिवस लागतील, महिन्याला लागत, काही ना महिने लागते. काही डिपेंड्स ऑन की तो जो प्रॉब्लेम आहे कोणत्या लेवलचा आहे, किती वर्षापासून आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे, काय इंटेन्सिटी आहे त्याच्यावरती. पण मुळासकट निघेल, कारण की लेअर वाईज काम केलं जाईल, सप्रेस नाही होणार ती गोष्ट. ओके, इथपर्यंत कळलेलं आहे. कंटाळा येणार, कंटाळा आला, खास करून NLPच्या वेळेस जेव्हा गृहिणी येतात, डिप्रेशन केस आहे आणि ते. आता मोस्टली जर बायका बघायला गेलं तर फोकस केव्हा असतो, एकटे केव्हा असतात, जेवण बनवताना, बरोबर. टीव्ही बघताना एकटे थोडी असतात, काहीतरी चाललंय, इन्फ्लुएन्स होतोय आपण. जेवण बनवताना खूप डोक्यामध्ये असतं, आणि त्याच आपल्या फोडण्यात येतो, ते सगळं जेवण सगळ्यांना वाढतो आपण, निगेटिव्ह एनर्जी. अन्न काय आहे, पूर्ण ब्रह्म, त्या ब्रह्माचं काय केलं आपण, आणि तेच आपण आहुती दिली, आणि ते इफेक्ट लेटर ऑन काही वर्षांनी कोणाच्या ना कोणाच्या ह्याच्यात तुम्हाला दिसणारच आहे. तेव्हा नाही दिसणार, पण नंतर ते येतं. ओके, तेव्हा आपण काय करायचं, मी फक्त एक उदाहरण दिलं महिलांचं. म्हणजे कुठेही करा, ऑफिसमध्ये करा, कुठेही तुम्ही बिझनेसमध्ये करा, नोकरीमध्ये, जिथे आहे तिकडे कंटाळा येणाऱ्या माणसाला आय अंडरस्टँड, येतोच कंटाळा. तिकडे कट डिलीट आपण जबाबदारीसोबत नाही करू शकत, पण इमानदारीने करू शकतो. कंटाळा आला, काहीतरी गाणं ऐका, अभंग ऐका, काही पण ऐका, तुम्हाला आवडेल ते, एनर्जी स्विच करा. घरामध्ये लावा, स्वतःची फक्त कशाला, अख्ख्या घराची एनर्जी स्विच करा ना. काय प्रॉब्लेम आहे, साऊंड थेरपी जी लेवल 3 मध्ये पहिल्या दिवशी शिकवली जाते. आपल्याकडे एवढी साधनं आहेत, माहितीच नाही काय करायचं याच्यासोबत. युट्यूब आहे, पण लावायचं काय त्याच्यात माहित नाही, बरोबर आहे.
काहीतरी भलतंच बघतो, तास तासन तास त्याच्यामध्ये घालतो. ग्रास पण काय केलं? प्रश्न नाही विचारले, आता प्रश्न विचारला स्वतःला सुरू करा की मी कुठे आहे, मला कुठे जाण्याची गरज आहे, मला काय करावं लागेल आणि मी आता काय करते किंवा काय करत आहे. ओके, इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? येस. ओके देन आपण बघितलं की जबाबदारी झालं, थर्ड झालं. नाव फोर्थ इज सगळ्या चेतन अवचेतन वस्तूप्रती मी आभार व्यक्त करेल, मी ग्रॅटिट्यूड. गरज आहे ग्रॅटिट्यूडची, कारण की Yes. आपली सवय कशी झाली आहे, अरे मी आहे म्हणून तुला खायला मिळतंय, अरे मी आहे, मी कमवत आहे म्हणून तुम्ही जगताय, अरे मी आहे म्हणून तू आहेस, अरे तो आहे म्हणून मी आहे असं बोलायला शिकत. को एक्झिस्टन्स आहे इथे. कोणी कोणावरती मेहरबानी करत नाही या जगात फुकटमध्ये. फ्रीमध्ये कोण कोणासाठी काय करते सांगा? कोणातरी कोणी इमोशनल सपोर्ट तरी पाहिजे, फायनान्शियल सपोर्ट तरी पाहिजे, सिक्युरिटी तरी पाहिजे, काहीतरी पाहिजे. निखळ प्रेम कुठे शोधा? फक्त प्रेमापोटी मी करतो. अरे तू तर देव आहेस. माझी भाषा थोडी परखड वाटेल पण ही खरे. आपण को एक्झिस्टन्स आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे प्रत्येकामध्ये, म्हणून एकत्र राहत आहोत. मग आभार व्यक्त करा. सगळ्यात मोठे आभार कोणाचे आपण हे करतो? ब्रह्मांडाचे. तिकडून आपल्याला भेटलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं कोण येतो? म्हणजे शेतकरी आहे. तू आहेस म्हणून मला 2 वेळेचं खायला भेटतंय. आणि आज सगळ्यात खराब अवस्था कोणाची आहे? शेतकऱ्याची. हो. किती कॉन्ट्रॅडिक्शनच्या जगात जगतोय आपण. आपल्याला एक माणूस बोले माझ्याकडे पैसा आहे. तुझ्याकडे पैसा आहे, प्रोव्हाइड करणारा जो उपलब्ध करून देणारा नसेल तर तू त्या पैशाचं काय करशील? म्हणून प्रत्येक माणूस, जीव, मधमाशी एवढूशी आहे, जबाबदार आहे, गरजेची आहे मला, हो की नाही? मग त्याच्याप्रती मला आभार मानले तर काय माझं बिघडतं? सिक्युरिटी गार्डला एक हात फक्त दाखवला तरी त्याला वाटतं की मला एक्नॉलेज केलं. एक फक्त असं डोकं हलवलं तरी त्याला कळतं. आपली मान नाही दुखत एवढंसं करून. जेस्चर आहेत ते, तेवढंच फक्त करायचे. एक्सपेक्टेशन तेवढंच आहे त्या माणसाचं. हे कोणी, मी होता सिक्युरिटी गार्ड म्हटलं, कोणीही आपल्यापेक्षा वरचा काय असेल ना. आता उलट शिकवलं जातं मुलांना. पॅरेंटिंग कोच म्हणून मी सांगते, मुलांना काय शिकवतात की माझं बाळ, मुलगा मुलगी सिक्युअर्ड कसं राहणार. त्याला हे नाही शिकवत की बाकीच्यांना पण तुला सिक्युरिटी द्यायची आहे, तू त्यांच्याशी कसाही वाग, तू मात्र सिक्युअर राहा. अरे कोणतं नॉलेज आहे, कोणते संस्कार देतोय आपण? आणि आई वडील नाही तुम्ही ह्याचं काहीतरी करा, मला काय सांगू नका. अरे त्याचं काहीतरी करा म्हणजे तुमचेच डीएनए, तुमचे जीन्स आहेत, ते तुमच्यासारखंच वागणार आहे. तुम्हाला बघून मोठा झालाय. कुठेतरी तुम्हाला पण वागताना बघितले म्हणून तो जगाशी तसा वागतोय. तुमची प्रायोरिटी काय? माझा मुलगा सेफ राहू दे, मग तुम्ही त्याने दुसऱ्यासोबत काही करू दे. आणि लिटरली होते आता अशी केसेस जेव्हा येतात तेव्हा असं वाटतं त्याला काय बघू, आधी तुम्हाला बघावं लागेल. काउन्सिलिंग आम्ही मुलांची नंतर, आधी पॅरेंट्सची करतो. विचित्र जग बनत चाललं आहे आणि खूप विचित्र केसेस येतात की असं वाटतं की काय आता करायचं ह्यांना, कसं ह्यांना समजायचं कसं? त्यांना काय तर एकीसाठी बसवायचं 1-1 तास लेवल 1ला. ते लोक तयारच नसतात. आमची चूकच नाहीये. एवढं घट्ट फ्रेमिंग झालेली असते, ती ब्रेक करावी लागते. कोणासाठी? मुलासाठी, मुलीसाठी, कोणाचीही पॅरेंट्सची. मूळ कुठेतरी वेगळंच असतं, आपल्याला कुठेतरी दुसरीकडे दिसत असतं. हे मूळ आहे, ह्याच्यावर काम करा. नाही, ऍक्च्युअली इश्यू कुठेतरी दुसरीकडेच असतो. हळूहळू रेकीतून ते समजेल आपल्याला कुठे काय करायचं असतं. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना की आपल्याला सगळ्या चेतन अवचेतन वस्तूप्रती काय पाहिजे? ग्रॅटिट्यूड, थँक्यूची भावना हवी. मगच पुढे जाऊ. आपल्या मुलांप्रती पण थँक्यू बोला, कारण की ज्या इन्फर्टिलिटीच्या केसेस येतात ना, त्या हँडल करता करता कळतं की अरे कुठे किती गडबड झालेली आहे. IVF सेंटर्स गर्दीच्या गर्दी असते, लाईन असतात. मग आपण भाग्यशाली आहोत, येस. पण खूप लकी आहोत. लाख रुपयाच्या ट्रीटमेंट वगैरे सोडा, इंजेक्शन सोडा, इनविट्रो ते सोडा. चला, 1.5 लाखाच्या पूजा घातलेल्या आहेत फर्टिलिटीसाठी. आता पूजा घालून काय स्पर्म काउंट वाढणार की MS लेवल नॉर्मलला येणार की एगची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढणार आहे की हॉर्मोन्स नॉर्मल येणार पूजा घातल्यामुळे?
आपण कॉन्शियस माइंड, काल काय म्हटलं, बुद्धिमान प्राणी. कुठे बुद्धी घाण ठेवतो आपण? ऍस्ट्रॉलॉजी चांगलीच आहे, त्यात काय डाऊटच नाहीये. इंडियन ऍस्ट्रॉलॉजी सगळ्यात बेस्ट आहे, कारण की ह्याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम सांगितले जात नाही, फक्त प्रेडिक्शन दिले जात नाही, सोल्युशन पण दिले जातात, म्हणून इट इज बेस्ट. येस. बरोबर. येस. बाकीच्या येस. वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजीमध्ये फक्त प्रेडिक्शन दिले जाईल. हो. पण लॉजिक का नाही समजून घेत आपण? एखादा ग्रह जेव्हा आपण बोलतो की निगेटिव्ह इफेक्ट देतो, काय म्हणजे काय करतो तो? त्या ग्रहांना काम नाहीये. आली नवीन पत्रिका, तिच्या या काय बोलतात ते रकान्यामध्ये बसणार मी, असं नाही होतं. ते त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर व्हायब्रेट होत आहेत. तुम्ही जन्माला येताना चुकीच्या व्हायब्रेशनने आलात, आता पण चुकीच्या व्हायब्रेशनला व्हायब्रेट करत आहात, मग त्यांची काय चूक आहे? तुम्ही त्यांच्या व्हायब्रेशनला व्हायब्रेट करा म्हणजे तो ग्रह पॉझिटिव्ह झाला. तुम्ही त्यांच्या खाली व्हायब्रेट केले तर तो निगेटिव्ह झाला. किती सोपं लॉजिक आहे. एव्हरीथिंग इज युअर व्हायब्रेशन. हे लॉजिक कोण सांगणार? मंत्र दिला जातो, ग्रहांचा मंत्र दिला जातो की एवढे एवढे महिने तू मंत्र जप. चांगलीच गोष्ट आहे, नो डाऊट, 100% इट वर्क्स. कसं वर्क होतं ते? जेव्हा मंत्र उच्चारतो, उच्चारून हे अफर्मेशनच आहेत ना, व्हायब्रेशनच आहेत ना. प्रत्येक मंत्राच्या एकेका अक्षरामध्ये व्हायब्रेशन आहेत. ते जेवढा मी रिपीट करेल, माझ्या सेल्युलर लेवलवरती व्हायब्रेशन तयार होतील, फिजिकल लेवलवरती आले, ऑरा लेवलवरती आले, मी त्या व्हायब्रेशनला रेज झाली. ग्रहाचा एका चरित्र राहूचा हाच मंत्र का, वेगळा मंत्र का नाही? कारण की ह्याच्या व्हायब्रेशनची हाच मंत्र संलग्न आहे, को रिलेट करतोय, म्हणून तो दिला ना. मग केतूचा मंत्र का नाही दिला राहूसाठी? आपण विचारच करायचं विसरतो. सांगितलंय करतोय, ते घोड्याला असं असतं ना. कारण की सकाळी उठल्यावरती जॉब करायला जातो, कोणतरी समोरचा करतो ना, मी पण पळणार आहे त्याच्याकडे. त्याला एवढा पॅकेज आहे, ह्याच्यापेक्षा माझा पॅकेज. कारण त्याला पॅकेज मिळतोय, मला मिळालं पाहिजे. समोरच्याने गाडी घेतली, अरे ब्लॅक कलरची घेतली, सिल्वर कलरची नाही. तुला गरज आहे की नाही माहित नाही, त्याने घेतली म्हणून मी घेणार. प्रश्नांची उत्तरं तयार आहेत आपल्याकडे, कारण की आपण वरवरचं जीवन जगतोय. असं म्हणत नाही पैसा कमवू नका, पुढे जाऊ नका, जास ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये जा. ते करताना थोडं विचारपूर्वक कर, हे समोरच्याला सांगताना. नुसतं पळतोय, आता हे करत 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 लाईफचा एंड येणार आहे, आणि एंडला आपण विचार करतो, अरे तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. पण तेव्हा विचार करून काय फायदा? तेव्हा मी असं जगलो असतो, तेव्हा मी समजा एक रेकीचं एक्झाम्पल, तेव्हा मी रेकी शिकलो असतो तर आतापर्यंत हे सगळे प्रॉब्लेम मी कधी सॉल्व्ह केले असते. आता एंड मोमेंटला विचार करून नाही अर्थ. कारण की जसं आपण वागू एंड मोमेंट पर्यंत, तशीच गती पुढच्या जन्मात मिळेल ना. हे जर आधी सॉर्ट आउट केलं तर पुढच्या जन्मामध्ये चांगलेच येऊ. त्याच्यासाठीच पाठवलं ना. आता मला सांगा, हे सगळे आत्मे का पाठवले पृथ्वीवरती? असंच खेळायला? आपण काय बोलतो, खेळ मांडले, खेळायला पाठवले? नाही. काहीतरी शिकायला पाठवले ना. कर्म केले, निस्तर शिक, आणि पुढे जाऊन पुण्य करशील. की हेच रिपीट करायचंय आणि परत परत तेच परत शिकतो जातो. काय ह्याला बोलता टाइमपास. टाइमपास म्हणजे आता रोजचा तो टाइमपास नाही, अख्खं आयुष्य जो प्रवास आहे तिथे टाइमपास करायचा नाही. टाइम पास म्हणजे टाइम गेला, टाइमपास म्हणजे टाइमपास नाही, गेला टाइम, परत नाही येते ना. श्वास गेला ना, काल बघितलं होतं, पुन्हा कोण आणणार? चेतनाच गेली, काय करणार? तो पुढचा विषय राहू देत. आता पुन्हा एकेकडे येऊ. 5वं तत्व काय आहे? जेवढे वडीलधारे आहेत त्या सगळ्यांप्रती आदराची भावना. ओके, काय करायचं आपल्याला? आदरांची भावना, किंवा सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायला शिका. माता पिता इतर सर्वांचा सन्मान करायचा, रिस्पेक्ट द्यायचं. रिस्पेक्ट देणं खूप डिफिकल्ट गोष्ट आहे, त्यासाठी काहीतरी कमवावं लागतं ना. जबरदस्तीने रिस्पेक्ट कमवू शकत नाही आपण, असं झालंय. आई वडील मोस्टली काय बोलतात? आता आई वडिलांचा रिस्पेक्ट करायला सांगितलंय, सगळ्यांचा, मोठ्यांचा छोट्यांचा पण रिस्पेक्ट करा, फक्त मोठ्यांचा नाही. त्यांच्यामध्ये पण मतं आहेत. आजकाल लादलं जाते, तुला पियानो पण आलं पाहिजे, तुला कराटे पण आलं पाहिजे, तुला सगळं आलं पाहिजे, तू ऑलराऊंडर बनला पाहिजे, सोबत तुला 90% सुद्धा पाहिजे. तुम्ही काढलेले त्यामध्ये काय स्किल्स आहेत ते मला दाखवा, की ह्याच्यामध्ये नवीन डीएनए तुम्ही इम्प्लांट केलेला, की ह्याला सगळे यायला पाहिजे.
कठीण करून ठेवलंय सगळं. स्टेट बोर्डच्या वरती सीबीएसई, सीबीएसईच्या वरती आयसीएसई, आयसीएसच्या वरती आयबी, आयबीच्या वरती अजून काहीतरी जाणून वाय स्टेटस. स्टेटस. बाकी नॉलेजची कोणाला घेणं देणं नाहीये. माझा मुलगा कोणत्या बसमधून येतोय, कोणत्या युनिफॉर्म मध्ये उतरतोय, 4 लोक त्याकडे बघ, अरे बापरे आयबी मध्ये शिकतोय बस. त्याला Right. नॉलेज किती हे आपल्याला पण नाही माहितीये. इव्हन द परिस्थिती कॅपेबिलिटी पण आहे. बघत हा इव्हन आपले मुलं तेवढे कॅपेबल पण आहे की त्यांना काय पाहिजे ते पण त्यांना माहित नसतं पॅरेंट्सला. नाही जस्ट द माहिती. एक स्टँड. केस अशी होती की माझा मुलगा ना खूप हायपर ऍक्टिव्ह आहे. त्याला हायपर ऍक्टिव्ह, येस. अरे काय हायपर ऍक्टिव्हचं मिनिंग माहितीये का? हायपर ऍक्टिव्ह काय म्हटलं, काय हायपर ऍक्टिव्ह काय करतो तो? आम्ही जेव्हा दोघं घरी येतो ना, पेरेंट्स दोघं ऑफिस गोईंग आहेत, आम्ही जेव्हा घरी येतो ना ऐकतच नाही, नुसतं हे ऐक 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 करून पाठी असतो. याला हायपर ऍक्टिव्ह बोलतो तुम्ही. तुम्ही त्याला काहीतरी करा. किती वर्षाचा आहे? नर्सरीमध्ये. पण समटाईम मी असं बघते की आपण पॅरेंट्स करतो पण म्हणतात ना फॅमिली मधले जे सिनियर्स असतात किंवा आपले फॅमिली मेंबर्स असतात ते प्रेशराईज ऐकत करतात. नाही. अरे तुमचा मुलगा हायपर ऍक्टिव्ह आहे त्याला काहीतरी करा. पॅरेंट्सला माहित आहे की ते नॉर्मल आहे पण आजूबाजूचे जे लोक आपल्याला जे प्रेशर करतात त्याच्यामुळे मग कधी तेच कधी आपण बोलतोय पण ना, आपण दुसऱ्यांच्या प्रेशर खाली येतो आणि कामं करतो. येस. आपण स्वतःचं ऐकत नाहीये. हीच तर परिस्थिती आहे. दुसऱ्यांसाठी येस जगतोय म्हणजे ना आपण. ऍक्च्युली कधी कधी काय वाटतं माहितीये का लहानपणापासून आपण आई वडिलांच्या प्रेशर खाली आहे. लग्न एक सिंगल फेज आपण जगतोय आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मेंबर्सच्या प्रेशर खाली असं वाटतं की फ्रीडम नाहीच आहे. आपले डिसिजन्स नाहीये. कधी आपण असं वाटतं आपण आपल्या मुलांना नाही वागत त्यांच्या वारसाला वागवतोय असं फील होतं. हेच आहे, होतं ना, हेच आहे. ह्यालाच बोलतात फ्रेमिंग, पॅटर्निंग. सबकॉन्शियस माइंडची जी आपल्यापासून ब्रेक केली तर मुलांना आपण ती देऊ. पण त्यात पार्टनरचा पण हेल्प नसतं आणि त्यात मदरहुड पण एन्जॉय करता येत नाही. इट्स लाईक अ काही नसतं. प्रेशर. इट्स थायरॉइडच्या प्रेशर. केसेस, थायरॉइड हायपोथायरॉइडिझम किंवा हायपर थायरॉइडिझम येस. महिलांमध्ये जास्त का आहे? बोलता नाही येत. दाबलेले इमोशन्स कुठे ना हा. कुठे येणारच आहेत ना. येस. म्हणून पर्सेंटेज फिमेल मध्ये जास्त आहे. किती कॉमन सेन्स आहे येस. ही गोष्ट. हेच जर आपण येस. रेकीमधून ओळखायला शिकलो आणि ट्रीट करायला शिकलो, तिला बाहेर काढलं तर सगळ्यात जास्त येस. खुश तो नाही, हिलर होतो. ते होतं ऍक्च्युली. ओके. आता पुढे जाऊया रेखी काय नाही. कारण की आता आपला टाइम 5 मिनिटं उशिरा सुरू झालेला, 5 मिनिटं आहेत. रेखी काय नाही? रेखीला कुठलाही धर्म पंथ वर्ग नाही. नाही. ऑक्सिजन विचार करतो का हिंदू आहे जरा तुला जास्तीकडे जातो, असं नसतं. रेखी हा ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, सगळ्यांसाठी ती सारखीच काम करणार आहे. रेखीमध्ये कोणताही तंत्र मंत्र समूह राक्षसी विद्याशी संबंध नाही. कोण बोलत असेल तर स्टॉप देअर. हम्म. असं म्हटलं जातं की रेखी ही जन्मदोष दूर करू शकत नाही म्हटलं जातं, पण असे पण केसेस रिव्हल झालेले आहेत 80 ते 90% ते ऑटो इम्युन केसेस असतील, जन्मजात असलेले काही इश्यूज असतील. ऑब्व्हियसली पुढचं मी सांगते काय ते. पण काही गोष्टी आहेत ज्या स्पेशल चाइल्ड केसेस 70 to 80% ते लोक बरे होतात. असे समोर केसेस आहेत किंवा त्याचे रिपोर्ट्स आहेत. रेखी मृत्यू नाही टाळू शकते, ऑब्व्हियसली नाही करू शकत. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेखी इंटरफेअर करत नाही. आता रेखी हिलर म्हणून आपल्याला इंट्युशन किंवा आतून समजत असतं की त्याच्याकडे टाइम आहे की नाही. टाइम असेल, त्याच्याकडे आयुष्य अजून आहे, तेव्हा तुम्ही त्याला नो डाऊट हेल्प करा. पण जेव्हा तुम्हाला समजतंय आतून की त्याची वेळ आलेली आहे, तेव्हा तिथे इंटरफेअर करायला गेलात, रिझल्ट येणार नाही. काय होणार नाहीये, पण रिझल्ट येणार नाही. ओके. नंतर अगर कोई व्याधी हद से ज्यादा बढ़ गई हो तर रेखी तिथे काम करत नाही असं म्हटलं जातं. पण फक्त म्हटलं जातंय. पण तरी सुद्धा, कारण की हे जुन्या ह्याच्यामध्ये हे नियम आहेत. पण जसं जसं लोकांनी युज केलं आहे, जसं जसं ती इन्फॉर्मेशन बाहेर पडत गेली आहे किंवा केसेस आपण हँडल करतो, तेव्हा हे पण बघितलं आहे की हायर केसेस जे असतात किंवा हायर लेवलला 3rd डिग्रीला वगैरे गेलेले केसेस सुद्धा पुन्हा रिव्हर्स झालेले. मग तुम्हाला समजू शकता, मी फक्त त्या डिसीजचं नाव घेत नाही कारण की निगेटिव्हिटी ते आणायची नाही. गॉट इट. त्याच्यानंतर अगर झालं शस्त्रक्रियेनंतर काढून जायला अवयव नवनिर्माण करू शकत नाही, नाही करू शकत. ऍक्सिडेंट केस किंवा काही असतील तर त्याच्यामध्ये अवयव एखादा काढला गेला असेल तर तिकडे नवनिर्मिती नाही होत. जे नाही होते नाहीच होते, जे होतं ते होतच. ओके. रेखीची विशेषता काय आहे? रेखी नैसर्गिक आहे, याचा काही ऍडव्हर्स इफेक्ट नाही आहे. ओके. आता हे बघा, समजा थायरॉइड चालू, थायरॉइड घेऊया. थायरॉइड जेव्हा एखादा आपण पेशंट रेखीच्या माध्यमातून त्याला ट्रीट करायला बघतो किंवा थेरपी आपण देतो, तेव्हा काय होतं, लगेच आपण त्याला हे नाही बोलायचं की आता सुरू केली आहे आपण थेरपी, उद्यापासून गोळ्या बंद कर. नाही.
रेकी इंटरफेअर नाही करणार आहे दुसऱ्या ॲलोपॅथीमध्ये, पण रेकी काय करेल, हळूहळू मुळावर जाईल, लेअर वाईज लेअर काम करेल. त्याच्यानंतर मग लेअर वाईज लेअर म्हणजे काय, तुमचं इमोशन असेल, तुमच्या चक्रामध्ये काही गोंधळ आहे का, ऑरामध्ये गोंधळ आहे का, कुठे तो प्रॉब्लेम आहे, त्या लेअरवरून काम करत करत मुळापर्यंत जाऊन ती काम करते. आणि तोपर्यंत काय होणार, डॉक्टर स्वतःहून जे डोसेजेस दिलेले आहेत किंवा जे इंटेन्सिटी आहे मेडिसिनची, ती हळूहळू डोसेजेस कमी होणार आणि नंतर ते गोळ्या बंद होतात. कळलं रेकी काम कशी करते? येस. अशा पद्धतीने रेकी काम करते. सो थोडे आपल्याला कळलं पाहिजे. ऑब्व्हियसली जेव्हा शिकवलं जातं तेव्हा आपल्याला समजते किती दिवस काय द्यायचं, हे सगळं आपण तेव्हा तिकडे केसेस डिस्कस करत असतो लेवल 2 आणि 3 मध्ये. ओके, इथपर्यंत कळलेलं आहे. आता रेकी फक्त ऐकून होणार आहे का? नाही. अप्लाय करावी लागेल, एक्झिक्यूट करावी लागेल. मी इथून कितीही ओरडली तरी तुम्ही ती करू नाही शकणार आहे. लेवल 1 काय आहे, तुमचं अवेकनिंग आहे, जागृती आहे. थोडेफार तुम्हाला टेक्निक शिकवल्या जातील, पण ज्या मेन टेक्निक आहेत, मेजरली ज्या यूज करायच्या आहेत, दॅट इज देअर इन लेवल 2 आणि लेवल 3. लेवल 1 फक्त तुमचं अवेकनिंग आहे, इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे, जेणेकरून तुम्ही जागृत होणार, इथून फोकस येणार. आणि लेवल 2 लेवल 3 मध्ये ऍक्च्युअल टेक्निक्स काय होतात, शिकवल्या जातात. डिफरन्स कळला आहे? कारण लेवल 1 मध्ये आपली कॅपॅसिटी आफ्टर अट्युनमेंट होणार आहे ओनली 10%. लेवल 2 मध्ये अट्युनमेंट केल्यावरती कॅपॅसिटी किंवा क्षमता असेल, ऍक्टिव्हेशन असेल ते 40%. थर्ड लेवलला ऍक्टिव्हेशन विल बी 100%. आणि मग तसेच रिझल्ट येणार ऑब्व्हियसली. ओके, सो हा बेसिक डिफरन्स इथे आहे. ओके, त्यामुळे आता प्रवासाला कोण कुठपर्यंत येते ते तुमच्यावरती. आता काय डाऊट आहे कोणाला? सुनंदा मॅडम बोला, समोरच आहात म्हणून प्रश्न. एक सेकंड. ओके, मी ओळखला तो कोण आहे, बोला. काय वाटतंय, कशावरून ओळखलं? तुमच्या पाठच्या बॅकग्राऊंड वरून. अनम्यूट करा, अनम्यूट. तोपर्यंत इतरांना काय क्वेश्चन्स आहेत, डाऊट्स आहेत? कोणाला मॅडम, हा बोला. तुम्ही आता सांगितलं की रे की आपल्या पार्टनर दुसऱ्याचे जर केलं असेल ऑपरेशन तर ते होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही, ते ठीक आहे. पण जर समजा हे आपल्या चेहऱ्यावरती हे जे असे वांग येतात त्याच्यावर काय होऊ शकतं का? वांग येतात? हो. आता ते लेवल 2 ला सांगावं लागेल, आता मी नाही सांगू शकत काय करायला लागेल. काय सांगावं लागेल? लेवल 2 ला सांगावं लागेल ना मॅडम, आता नाही सांगू शकत. हा, बरं ठीक. चालेल, कारण की तेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपण शिकणार की काय कुठे इश्यू असतो आणि त्याच्यामुळे काय होतं. ओके, चालेल. ओके. बोला सुनंदा मॅडम. सर म्हटलं मागच्या बॅकग्राऊंड वरून मॅडम तुला ओळखतील बुवा असं. काय आधीच बोलताय? म्हटलं ते ऐकून आलं बॅकग्राऊंड मागचं होतं. बॅकग्राऊंड मुळेच कळलं. त्यांचं आता नेटवर्क गेलेलं आहे, तुमचा आवाज ऐकू येत नाही आता. असो, एनी डाऊट नाव? सगळं कळलं की काहीच नाही कळलंय? होतंय. कळतंय? सांगितलं मॅडम. हो. हो. ओके, आता ठीक आहे. समजून सांगता ना मॅडम तुम्ही? हा बोलते, काय बोलते? समजून सांगताय म्हटलं, सगळं कळतंय बुवा असं. ओके, थँक्यू सो मच. हो. संध्याकाळची बॅच मस्त होती, 5ची बॅच. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असतात लोक. या बॅच मध्ये एक तर लोक कमी आहेत आणि वरतून ऍक्टिव्ह नाही आहेत. विच आय डोंट लाईक. म्हणजे असं वाटतं मी एकटीच बोलते. असो, पण आपण तो विचार नाही करायचा, कारण लेखी सगळ्यांच्या हातात येत नाही. आपण जबरदस्ती कुणाला नाही सांगू शकत. रेखीमुळे चाइल्डहुड ट्रॉमा जे आपण बॅगेजेस घेऊन चाललोय ते ब्रेक करू शकतो का? बिकॉज चाइल्डहुड ट्रॉमा काय होतं, एक ट्रस्ट आपण नाही ठेवत आणि त्याच्यामुळे काय होतं, पॅटर्न रिपीट करते, रिपीट होतंय. बॉडीला पण कळतंय, माइंडला पण कळतं, पण बॉडी तशी वेगळीच रिॲक्ट करते. होय, सो डेफिनेटली. रेकीमुळे स्टेबल होऊ शकतो ह्या गोष्टी. डेफिनेटली होती. हे तर सगळ्यात कॉमन गोष्ट आहे लोकांच्या आयुष्यात. 80% लोकांच्या आयुष्यात हेच आहे. तो येस, इट इज. ओके. आता तिथे आम्ही एक्स्ट्रा NLP वगैरे पण देतो क्लायंटला, पण दोन्ही गोष्टी वर्क होतात. आम्ही म्हणजे आता माझं सांगते, आम्ही कंबाईन करून देतो दोन्ही गोष्टी, जेणेकरून रिझल्ट अजून फास्ट येतात. ओके. बट येस, इट इज
करू शकतो. आणि ते मगाशी जसं ते कॉर्ड कटिंग सांगितलं, की आपण निगेटिव्ह जर थॉट असेल कॉर्ड कटिंग. ते किती दिवस केले पाहिजे? कारण ओव्हर किती थिंक दिवस म्हणजे असं नाहीये. ज्या क्षणाला आपल्याला वाटेल त्या क्षणाला. ओके, ओके. ओके. इट इज कंटिन्युअस प्रोसेस. ओके. तुम्हाला कारण की कसं कधी केव्हा आपल्याला कोणाचा राग येईल, कधी निगेटिव्ह विचार काही बघितलं तरी आपण विचार करतो. ती गोष्ट येस, अट्रॅक्ट येस. करतो आपण. एखादा राइट. ऍक्सिडेंट बघितलं तरी तो आपण तिथे डायरेक्ट संलग्न डायरेक्ट कनेक्ट होतो. डिस्कनेक्टेड. येस, येस. आता ती बाय डिफॉल्ट सवयच लावून घ्यायची की काही चुकीच्या गोष्ट ऍटलीस्ट आपण बघितली असेल किंवा ते आता एंटर होते, मी विचार करायला सुरू करत आहे डिस्कनेक्टेड. आणि गॉट इट. ऍक्च्युली वर्क चमत्कार झाल्यासारखं वाटतं, मॅजिक वाटतं. चमत्कार नसतो. चमत्कार म्हणजे काय? एखादी गोष्ट एक्सपेक्टेड नाही आणि ती घडते अचानक. दॅट इज चमत्कार. येस. ऍक्च्युली म्हणजे रेखी मी ऐकलं खूप आहे. कारण मी पहिल्यापासून मी सुपरस्टिशियस आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि आय बिलीव्ह इन लाईक म्हणतात ना एस्ट्रोलॉजी अँड न्यूमरोलॉजी वगैरे. आणि ते मी करते सुद्धा. आणि आय नो दॅट की आपण म्हणतो देव नाहीये, देव नाही. पण ऍक्च्युली देव इज लाईक अ एनर्जी पॅटर्न बघायला गेलं तर. येस येस. इट्स ऑल अबाउट द एनर्जी. आणि ते कळतं कारण मला इंट्युशन्स येतात. कारण मला पण माहिती आहे. पण कधी-कधी ते इंट्युशन्स खूप हाय पण असतात, कधी लो पण असतात. त्याच्यामुळे मी कन्फ्युज होते. म्हणजे मी म्हटलं ना, माझा आतला कुठला तरी चक्र गडबड आहे. कारण पहिले जे इंट्युशन मला जे यायचे ना, ते आता कुठेतरी कमी झालेत. पण ते सांगतं मला. आणि मला माहित आहे, अरे हे तर मला माहित होतं. पण तरी पण जाते मी खड्ड्यात. सो तो एक असं होऊन सेल्फ जातं डाऊट ना, येतो की आपल्याला. येस, येस, येस. की बाकी आणि काही नंतर नाही. मग आणि होऊन गेल्यानंतर मी बरोबर होती. ऍक्च्युली माझे इंट्युशन्स बरोबर होते. दॅट वॉज द सेम केस विथ मी. पहिले रेकी शिकायच्या आधी. हां. कारण की ते सो इंट्युशन लहानपणापासून आपण तिथे इन्क्लाइंड असतो. तर आपल्याला येस, माहित नसतं की हे जे विचार करतोय किंवा जे गोष्ट आहे ती बरोबर आहे किंवा खरी आहे. विचारणार कोणाला ना? आपलं वय जेव्हा जेव्हा येस. त्या ह्याच्यात असताना आपल्याला असं वाटत आता विचारायचं कोणाला? ना इंटरनेट ना काही नाही वडिलांना नाही. माहिती. किंवा येस, ही गोष्ट खरी आहे हे पण कोणाला येस. आपण विचारू शकत नव्हतो. नाही विचारू शकत. म्हणजे ऑनेस्टली माझी जेव्हा आजीही गेली होती, तेव्हाही मला म्हणजे ती तिकडे मरते, पण मला इथे फील होतं की समथिंग रॉंग येस विथ हर. मी येस. मम्मीला पण बोलते. पण नंतर त्या गोष्टी म्हणतात ना, मी जसं बाहेर जायला गेलं ना, ते लोकं म्हणतात, "अरे, तू खूप सुपरस्टिशियस आहे, देवादेव करत बसते." तर मी पण कुठेतरी अशी बाहेर गेली. पण नंतर मग परत बॅक टू द रूट अगेन की नाही यार, ये मैं हूँ, मुझे करना ही है. सो आय कॅन सेल्फ अंडरस्टँड. डाऊटमुळे बट होतं या गोष्टी, बाकी काय नाही. दुसऱ्यांच्या प्रेशरमुळे आपण ते सोडतो. येस, मी येस. तर लिटरली माझे हात आहेत ना, हातामध्ये ऊर्जा जाणवायची, जे आता मी सगळं नाही, मी लेवल तुला फक्त सांगते या गोष्टी. हां, हां, ओके. हां. आता लेट मी जस्ट स्टॉप दिस रेकॉर्डिंग फॉर सम टाइम. मी जिथे पण मंदिरात गेली आहे ना, लाइक स्पेशली देवीचं, ओके. जिथे देवाचं होतं, माझ्या बॉडीमध्ये व्हायब्रेशन्स फील होतात. म्हणजे आय डोंट नो ते काय आहे. म्हणजे मी कंट्रोल नाही करत स्वतःवर. तर समटाईम माझे हसबंड म्हणतात, की कंट्रोल युअरसेल्फ. पण मी त्या टाईमला मी स्वतःमध्येच नसते. त्याच्यामुळे मी जास्त आता अव्हॉइड करते त्या गोष्टी, मंदिरात जाणं वगैरे. दोज ऑल थिंग्स विच कॅन बी कंट्रोल्ड. पण ते कसं करायचं हे शिकणं गरजेचं आहे. किंवा ते हं, हं. त्याच्या तेव्हा आपल्याला समजत असतं की आता होतंय. हां, मग तेव्हा हां. आपण कसं त्याला कंट्रोल करू शकतो किंवा ते आपण डायजेस्ट करू शकतो हे आपल्याला येस, शिकावं लागतं. येस. आणि दिस इज नॉर्मल, होतं खूप लोकांसोबत. हं, पण त्याला हं, कसं हं. हँडल करायचं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे तेव्हा. कारण की कळणं इतर कोणी गरजेचं तेव्हा आहे. मदत नाही करू शकत. आपल्यालाच माहिती असतं की काय केलं पाहिजे. येस, तर ते आपण येस. तिथे स्टॉप पण करू शकतो, लगेच थांबवू सुद्धा शकतो. ठीक आहे. पण दॅट इज मग नॅचरल. काही काय असं वेगळं काही नाहीये. हे होतं. हं, 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 ओके. हं, हं. आपल्याला कसं विश्वास असणं गरजेचं आहे. ते टेक्निक हं. शिकल्या तर आपण अप्लाय करू शकतो. हा येस, फक्त येस. एवढाच फरक आहे, बाकी फरक काही नाही. येस. ओके. सो या, यू कॅन थँक गो यू. अहेड. ती या. केव्हा होती त्याच्यावर करोडोची होती का? चालेल. थांबूया आता आपण. येस. ओके. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय. थँक यू. व्हिडिओ बाय.